गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा आणि वाटाघाटीचं गुऱ्हाळ सुरू असतानाच भारतीय जनता पक्षानं मित्र पक्षांची वाट न पाहता आपल्या पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करून आघाडी घेतली आहे। अमरावती विधान परिषद मतदारसंघासाठी भाजपकडून प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सध्या महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। काही जागांवर दोन्ही पक्षांनी आपला पारंपरिक आणि मजबूत दावा ठोकल्यामुळे जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाहीये। जागांचा हा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू असून जागा वाटपाचे अंतिम सूत्र ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। असं असलं तरी भाजपनं अमरावती या आपल्या हक्काच्या जागेवर विद्यमान परिस्थितीचा विचार करून थेट उमेदवाराची घोषणा केली आहे। प्रवीण पोटे पाटील यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवून भाजपनं अमरावतीमध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। राज्याचे महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते शुक्रवारी दुपारी 1:45 आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल करणार आहेत। महायुतीमधील इतर जागांचा तिढा अद्याप कायम असताना भाजपनं घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आता इतर जागांवर कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता कमालीची वाढली आहे। सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेसाठी भाजपकडून महिला उमेदवाराला संधी देण्याची जोरदार चर्चा सुरू आहे। पक्षानं महिला आरक्षण धोरण डोळ्यासमोर ठेवून आणि सहज निवडून येण्याच्या गणितानुसार काही प्रमुख महिला नेत्यांच्या नावांचा विचार सुरू केला आहे। माध्यमातून झळकलेल्या या बातम्यांमुळे पंढरपूर शहर तालुक्यातील कट्टर परिचारक समर्थकांमध्ये मात्र धाकधूक वाढली आहे। अशातच भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्याही नावाची संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरू झाली आहे। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक हे प्रबळ दावेदार मानले जात आले आहेत, तर याच बरोबर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावाची देखील चर्चा आहे। बार्शी विधानसभा मतदारसंघात भाजपकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रबळ दुसरा दावेदार नाही, मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीत तिढा पडू शकतो। त्यामुळे प्रवीण पोटे यांच्यानंतर भाजप कडून सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून प्रशांत परिचारक यांच्या नावाची प्राधान्यक्रमाने घोषणा केली जाईल अशीच शक्यता वर्तवली जाते आहे।